काल झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठीचं नाव जवळपास निश्चित। भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह। सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार सुरू। विरोधी पक्षनेत्यासाठी संख्याबळच नाही, थोडेफार पक्षात राहिलेले लोक टिकून राहावेत, यासाठी प्रत्येकाला विरोधी पक्षनेते पदाचं गाजर दाखवलं जातंय। राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेना आमदारानंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक। पक्षाची रणनीती, पक्षातील आउटगोईंग थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आज खासदारांसोबत चर्चा करणार। ठाकरे पाप लपवायला लंडनला जातात, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर। गंगेत डुबक्या मारून गद्दारीचा शिक्का पुसणार नाही, एकनाथ शिंदेंच्या कुंभमेळा दौऱ्यावरून काल उद्धव ठाकरेंनी केली होती टीका। शेवटी उद्धव ठाकरे हम दो हमारे तीन एवढेच मातोश्रीवर शिल्लक राहतील, तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, रामदास कदमांचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना। जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवार पक्षाची रणनीती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अपिलावर आज सत्र न्यायालयात निर्णय होणार। शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। याच शिक्षेला कोकाटेंचं आव्हान, यावर आज निर्णय येणार। आज सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनेत्रा पवार पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर येणार। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला लावणार हजेरी। राज्यस्तरीय मेळावा आणि उद्घाटनाचं आयोजन। संतोष देशमुख हत्या प्रकरण केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार। आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयात। बीडच्या मकोका विशेष न्यायालयाकडून केज सत्र न्यायालयाकडे प्रकरण वर्ग। कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंकडून पुन्हा कामकाजाला सुरुवात। अंत्योदय योजनेबाबत मुंडेंनी घेतली बैठक। डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर मुंडे गेल्या काही दिवस सक्तीच्या विश्रांतीवर होते। बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणत एकूण 107 पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं बदलीचं निवेदन, त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ। HSRP नंबर प्लेटवरून जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रकमेची वसुली होत असल्याचा आरोप। सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी। पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी वाटपावर आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सल्लागार समितीची बैठक। राज्य सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत समन्वय मंत्री नियुक्त। चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची पुन्हा नियुक्ती। सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्याची दोघांवर जबाबदारी। गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। पहिल्या टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करून त्याच्या नोंदी तयार करण्यात येणार। पुणे बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट। आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। पुणे बलात्कार प्रकरणी आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा। तरुणीनं सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा वकिलांचा दावा। महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात सकल मराठा समाजाचा मोर्चा। शिवप्रेमींच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन। महापुरुषांचा अपमान करणं, सामाजिक तेढ निर्माण करणं या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर नागपुरातही गुन्हा दाखल। तसंच कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी। गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडकं छाटण्याचीही मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुपकर यांची भाषा। धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक। कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी। इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी। सोशल मीडियावर कॉमेंट्समधून दिली जीवे मारण्याची धमकी। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचं समोर। गुरमीत राम रहीमच्या तात्पुरत्या सुटकेविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दाखल करण्यात आली होती याचिका। महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल। राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेपदी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मांची नियुक्ती। इतरही पदावर अनेक बदल। नरहरी झिरवाळांनी स्वीकारलं भंडाऱ्याच्या आदिवासी मुलींचं पालकत्व।
वसतिगृहात प्रवेश मर्यादित असल्यानं अनेक मुली शाळाबाह्य होण्याची व्यक्त केली भीती. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली माजी खासदार भास्करराव खतगावकरांची भेट. खतगावकर पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का असा प्रश्न विचारल्यास कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार, खतगावकरांचं वक्तव्य. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. टोल मोहल्ला गावातील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डहाणू पंचायत समितीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. यात ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा समावेश. परभणी महानगरपालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील 15 माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. नवाब मलिकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 5वा आरोपी संतोष खोतला अटक. तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी 2 वॉन्टेड आरोपी देश सोडून फरार. व्हाईस चेअरमन हिरेन भानू आणि त्यांची पत्नी चेअरमन गौरी भानू हे दोघं आरोपी असल्याची माहिती. राज्यातील खासगी शाळांमधील आरटीई अंतर्गत प्रवेशाला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. पात्र ठरलेल्या जागांपैकी तब्बल 62,404 जागा अद्याप रिक्त असल्यानं मुदतवाढ. राज्यात 11वीचे प्रवेश होणार ऑनलाईन. 2025-26 या शैक्षणिक वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार प्रवेश प्रक्रिया. देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यापेक्षा अधिक तापमानाची शक्यता. महाराष्ट्रातही उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस. भारतीय हवामान विभागाची माहिती. उन्हाळा सुरू झाल्यानं मुंबई वगळता उर्वरित राज्यातील विजेच्या मागणीत वाढ. शुक्रवारी 26,559 मेगावॉट इतकी विजेची मागणी झाल्याची नोंद. कुर्ला घाटकोपरमध्ये 15 तास पाणी पुरवठा बंद. पवई व्हेंचुरी येथील जलवाहिनी जोडणीला गळती. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय. पवईच्या व्हेंचुरीमधील जलवाहिनीला गळती. घाटकोपर जलाशयाला होणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. नरडाणा गावाजवळ पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी. महापालिकेनं तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. मध्य रेल्वेवर 10 तासांचा मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर पुलाचं गर्डर बसवण्यासाठी 13 तासांचा रात्रकालीन मेगा ब्लॉक. त्यामुळे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लोकल धावणार नाही. मुंबईची ॲक्वा लाईन अंतिम टप्प्याच्या प्रवासासाठी सज्ज. अंतिम स्थानक कफ परेडपर्यंत. मेट्रो 3ची यशस्वीरित्या धाव. फेब्रुवारीत मुंबईत 12,000 घरांची विक्री. घर विक्रीतून राज्य सरकारला मिळाला 900 कोटींहून अधिकचा महसूल. एकूण घर विक्रीच्या 30% घरं ही 50 लाख ते 1 कोटी तर 26% घरं ही 50 लाखांपर्यंतची. राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींचा घोटाळा प्रकरण. 65 इमारतींमधील नागरिक बेघर होणार नाहीत. बिल्डर्सने खोटं बोलून पेपर तयार केले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. आमदार राजेश मोरे यांची ग्वाही. वसई विरार महानगरपालिकेत कार्यशाळा. यावेळी वसई विरार शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी SRA स्कीमबाबत दिली माहिती. मंत्री नितेश राणेंचा अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कंत्राटदारांना मोठा धक्का. धरणांमधील अनेक वर्ष बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कंत्राटदारांचे ठोके रद्द. या ठेकेदारीमध्ये विशिष्ट धर्माचे लोकच वर्षानुवर्षे टेंडर घेत असल्याचा नितेश राणेंचा दावा. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. बर्ड फ्लू आजाराने 7,500 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. अहिल्यानगरच्या गोळेगावात पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन. तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन. मुंबईच्या घाटकोपरमधील हिंदू सभा रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं. 3 वर्ष उलटूनही रुग्णालय उभं राहिलं नाही. तसंच कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्यानं कामगार हवालदिल.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. बॅरिकेडिंग सुयोग्य पद्धतीने करून अधिकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, बांगर यांचे निर्देश. 8 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक. पालघरच्या वाडा पोलिसांकडून चिमुकलीची सुखरूप सुटका. लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार. नराधम औराद शहाजानी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. वाशिमच्या रिसोडमध्ये 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. नवी मुंबईच्या उल्वा परिसरात पत्नीनं आणि मुलानं मिळून केली वडिलांची हत्या. कौटुंबिक वादांना कंटाळून पत्नीनं हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर. या प्रकरणी तिघांना अटक, तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी. 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचा जनसेवा पुरस्काराने गौरव. सांगलीतील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टकडून 50,000 रुपये स्मृतिचिन्ह देऊन सन्मान. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 मार्चला काँग्रेसची सद्भावना पदयात्रा. बीड जिल्ह्यात 51 किलोमीटरची ही पदयात्रा असेल. मस्साजोग गावातून पदयात्रेला सुरुवात होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च दरम्यान एमटीडीसीकडून महिला पर्यटकांसाठी 50% सवलत. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्या काढून पारंपरिक वाद्य वाजवण्यात आलं. 90,000च्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात काहीशी घट. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घसरण. जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जीवनावर आधारित गायतोंडे बिटवीन टू मिरर्स च्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन पद्मभूषण डॉक्टर नंदू लाड यांनी केलं प्रकाशन. नोकरदारांसाठी मोठी बातमी. यंदा पीएफवर मिळणार मागील वर्षा इतकाच म्हणजे 8.25% व्याज. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची शिफारस. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशात एकूण 30 कोटींहून अधिक ग्राहक. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचा देशाचा आर्थिक विकास दर जाहीर. तिसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर 6.2%, दुसऱ्या तिमाहीत 5.4% होता. 2024-25 मध्ये आर्थिक विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज होता. आजपासून पुढील 3 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात दौरा. यावेळी पंतप्रधान घेणार सोमनाथ मंदिराचं दर्शन. गृहमंत्री अमित शहा देखील राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कृषी विषयावर आयोजित वेबिनारला संबोधणार. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी आणि धोरण आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. संबल जामा मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा धक्का. मशीद रंगवण्याची परवानगी नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालानंतर न्यायालयाचा निर्णय. राम रहीमच्या पॅरोल विरुद्धची याचिका फेटाळली. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं दाखल केली होती याचिका. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करून जनहित याचिका दाखल करता येणार नाही. न्यायालयानं केलं स्पष्ट. देशाची पहिली एअर अँब्युलन्स तयार. प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार सेवा. भारतानं यासाठी 86 अब्ज रुपयांचा केला करार. या करारानुसार ई प्लेन कंपनी 788 एअर अँब्युलन्स पुरवणार. बद्रीनाथ माना गावाजवळ हिमस्खलन. बीआरओ आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची माहिती. हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या 57 पैकी 33 मजुरांची सुटका करण्यात यश. 22 मजूर अद्याप अडकलेले. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. श्रीनगर लेह महामार्ग वाहतुकीसाठी बंद. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारनं काही शाळांमध्ये हिवाळी सुट्ट्यांचा कालावधी 6 दिवसांनी वाढवला. 7 मार्चला शाळा खुल्या होणार असल्याची माहिती. लडाखच्या कारगिल झास्कर महामार्गावर हिमस्खलन. या मार्गावर काम करणारा टॉप लाईन स्नो क्लिअरन्स ऑपरेटर थोडक्यात बचावला. जम्मू काश्मीरच्या लाहोल आणि स्पितीमधील पीर पंजाल पर्वतरांगांच्या उंच भागात बर्फवृष्टी तर खालच्या भागात पाऊस. बारामुल्लामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. अनेक ठिकाणी रस्ते तुटले. जनजीवन ठप्प.
जगातील सुपर बिलियनियरची नवी श्रेणी समोर, ज्यांची एकूण संपत्ती 4.35 लाख कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांचा या यादीत समावेश. एलन मस्क पहिल्या क्रमांकावर. यादीत भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी, गौतम अदानींचाही समावेश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात जाहीर भांडण. रशियाशी युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा. ट्रम्प यांचा इंटरनॅशनल मीडियासमोर झेलेन्स्की यांना इशारा. अमेरिकेतील ओहायोमध्ये एका स्कूल बसला आग. आगीत बस जळून खाक. बसमधील मुलांना वेळीच बाहेर काढल्यानं अनर्थ टळला. समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली इंडोनेशियाच्या आचेह राज्यात 2 पुरुषांना सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले. दोघेही स्थानिक विद्यापीठाचे विद्यार्थी. पाकिस्तानातील जामिया हक्कानिया मदरशात बॉम्बस्फोट. 5 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. मॉरिशसवर चक्रीवादळ गॅरेन्सचं संकट. वादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण देश रेड अलर्टवर. विमानतळ बंद. लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना. 5 वर्षांच्या संघर्षानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वादाला पूर्णविराम. वांद्रे दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर आणि कंगनानं हजर राहत वादावर सामंजस्यानं तोडगा काढला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.